करील अशा 3-4 प्रकारच्या प्रतिज्ञा त्या रावणाने केल्या होत्या. परंतु झाली की त्याची प्रतिज्ञा पूर्ण आहे का? एखाद्या सोनाराच्या दुकानातून सोन्याचा सुगंध येतो का? नाही. किंवा एखाद्या समुद्राचं पाणी गोड आहे का? नाही. किंवा एखाद्या देशातून आकाशाला जायला पायऱ्या आहेत का? नाही. तर रावणाची सुद्धा प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. तिथे तुम्ही आम्ही कोण आहोत? अहो, संतांच्या प्रतिज्ञेपुढे देवाची ही प्रतिज्ञा कमी होते. म्हणजे देवाची ही प्रतिज्ञा पूर्ण होत नाही. एवढी ताकद संतांच्या प्रतिज्ञेमध्ये आहे. एवढी ताकद कशामध्ये आहे? संतांमध्ये आहे. तर एका वेळेला काय झालं, देवाने सुद्धा प्रतिज्ञा केली होती. बरं, कोणी? देवाने सुद्धा, भगवान श्रीकृष्णाने सुद्धा एकदा प्रतिज्ञा केली होती. त्यांना सुद्धा माघार घ्यावी लागली होती. विठ्ठल 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 प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. काय गरज होती का त्याला रिकामी कुटाणी करायची? अहो, भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झालेले होते. त्याच्याकडे सगळी काही संपत्ती होती ना, सोन्याचे घरं, चांदीचे घरं, पितळाचे, तांबे, जे नाही ते त्याच्याकडे होतं ना. परंतु त्याच्या मनामध्ये समाधान नव्हतं. काय नव्हतं? समाधान नव्हतं. त्याला वाटत होतं मी असं करील, मी तसं करील. परंतु नाही, जे देवाने बनवलेलं आहे ना ते तसंच राहणार आहे. ते बदलावण्याचा प्रयत्न करू नका किंवा ते होणार सुद्धा नाही. त्यानंतर मग एका वेळेला भगवान श्रीकृष्णाने सुद्धा प्रतिज्ञा केली होती. त्यांची सुद्धा प्रतिज्ञा काय झाली? पूर्ण झाली नाही. ती प्रतिज्ञा कशी केली होती तर बघा, ज्या वेळेला कौरव पांडवांचं युद्ध ठरलं ना, महाभारताचं युद्ध ठरलं ना, त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने दुर्योधनाला आणि अर्जुनाला पुष्कळ सांगून पाहिले बरं. परंतु दुर्योधन आणि अर्जुन काय ऐकायलाच तयार नाही. काय? युद्ध झालंच पाहिजे म्हणे. आता युद्ध झाल्यानंतर भगवंत म्हणाले, युद्धाच्या आधी भगवंत म्हणाले, अरे तुम्ही युद्ध करशाल परंतु त्याच्यातून काय होईल? काही सार्थक होणार नाही. एकाचा काय होईल? विनाश होईल. विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. अरे तुम्ही कशाला भांडण करता? नाही नाही म्हणे. दुर्योधन म्हणाला युद्ध झालंच पाहिजे. मग काय? आता युद्धाचा ठराव झाला. युद्ध ठरले. युद्ध सुरू झाले. युद्ध सुरू होण्याच्या दिवशी दुर्योधन आणि अर्जुन भगवान श्रीकृष्णाकडे गेले. बरं, भगवंत झोपलेले होते. प्रथम दुर्योधन गेला, भगवंताच्या उशाला जाऊन बसला. मागाहून अर्जुन आला आणि पायथ्याला बसला. आता भगवंताला समजलं की कोणीतरी आलं, कळालं. भगवंत सरळ उठून बसले आणि बघता तर काय, दुर्योधन आणि अर्जुन. प्रथम अर्जुन दिसला. काय अर्जुना, केव्हा आलास? तेव्हा मागाहून दुर्योधन म्हणतो देवाला, देवा अरे त्याच्या अगोदर मी आलोय रे, तू त्याला विचारतोस? अरे असू दे, परंतु प्रथम मी अर्जुनाला पाहिले. बरं असू द्या, तुम्ही कशाकरिता आला आहात ना हे मला चांगलंच ठाऊक आहे. म्हणून प्रथम माझे म्हणणे ऐकून घ्या. काय करा? प्रथम माझे म्हणणे ऐकून घ्या, मग कुणाला काय पाहिजे ते सांगा. आता दुर्योधन भगवंत म्हणाले, कुणाला काय पाहिजे ते सांगा, विचार करा, मग मला सांगा. आता मी काय करणार? एका बाजूला माझं 56 कोटी यादव सैन्य जे आहे ना ते शस्त्र सामग्रीसह एकाला देणार आणि एका बाजूला मी एकटं स्वतः राहणार. आणि ज्या बाजूला मी असणार ना त्या बाजूला मी प्रतिज्ञा करून सांगतो. काय करतात महाराज? प्रतिज्ञा करतात. भगवान श्रीकृष्ण प्रतिज्ञा करतात. मी प्रतिज्ञा करून सांगतो की मी युद्ध करणार नाही, हातात शस्त्र धरणार नाही. वाटल्यास युक्तीच्या सल्ल्याच्या ज्याच्या बाजूने राहील ना त्याला 4-5 युक्तीच्या सल्ल्याच्या 4 गोष्टी सांगेल. बोल दुर्योधना, काय हवं तुला? आता दुर्योधन पहिला आला होता. दुर्योधनाला भगवंत म्हणाले, अरे बोल दुर्योधना, तुला काय हवं? आता हे ऐकताच दुर्योधनाने थोडा मनात विचार केला. बरं, काय विचार केला? की एका बाजूला 56 कोटी यादव सैन्य शस्त्र सामग्रीसह आहे आणि एका बाजूला काय आहे? भगवंत आहे. परंतु भगवंत म्हणताय मी हातात शस्त्र धरणार नाही, युद्ध करणार नाही. प्रतिज्ञा करताय, जगाचा मालक प्रतिज्ञा करताय, खोटी ठरेल का असं दुर्योधनाला वाटलं. बरं, प्रतिज्ञा तर पूर्ण होणार, मग देवाला घेऊन करणार काय? युद्ध करणार नाही, हातात शस्त्र धरणार नाही. 4 गोष्टी सांगणार, त्या खऱ्या सांगता की खोट्या सांगता? मग आता मी 56 कोटी यादव सैन्य शस्त्र सामग्रीसह घेणार. दुर्योधन देवाला म्हणाला, देवा मला तुझं 56 कोटी यादव सैन्य शस्त्र सामग्रीसह हवं. भगवंत म्हणाले, हरकत नाही. आता देव अर्जुनाला म्हणू लागले, अर्जुना तुला काय हवं?
अर्जुन भगवंताला म्हणाले, देवा मला तू एकटाच पुरा, मला दुसरी कशाचीच आवश्यकता नाही. काय, मला तू एकटाच पुरा, मला दुसरी कशाचीच आवश्यकता नाही. अशा प्रकारे युद्धाचा ठराव झाला, युद्ध ठरले, युद्ध सुरू झाले. युद्ध सुरू होऊन 4 ते 5 दिवस झाले, परंतु पांडवांकडील काही एक सुद्धा योद्धा मेला नाही बरं. परंतु इकडे कौरवांकडील मोठमोठे योद्धे मृत्युमुखी पडले. आता पांडवांकडे कोण होतं बरं? प्रत्यक्ष भगवान परमात्मा होते. त्यांचा विनाश होईल का? नाही. तर कौरवांकडील मोठमोठे रथी महारथी मृत्युमुखी पडले. हे दुर्योधनाने पाहिलं, मनात विचार केला, हे असं कसं होतंय? आपल्याकडे एवढं सैन्य आहे, 56 कोटी यादव सैन्य आहे, आपलं स्वतःचं सैन्य आहे, तरी देखील आपले रथी महारथी मृत्युमुखी पडताय. तो दुर्योधन जो होता ना, तो पितामह भीष्माचार्यांकडे गेला. त्यांना म्हणू लागला, पितामहा, आज युद्धाला 4 ते 5 दिवस झाले, परंतु पांडवांकडील एकही योद्धा मेला नाही, पण आपल्याकडील मोठमोठे रथी महारथी मृत्युमुखी पडले. असं असताना तुम्ही ना शरीराने इकडून आहात, परंतु मनाने काय आहात? पांडवांकडूनच आहात. हे मर्मवेद बोल भीष्माचार्यांना दुर्योधन भीष्माचार्यांना बोलला. आता हे ऐकताच भीष्माचार्यांना राग आला. ते म्हणाले, असं म्हणतोस दुर्योधना, तर बघ आता मी काय करणार. उद्या सकाळी ज्यावेळी युद्ध सुरू होईल ना, त्यावेळेला ना 5 पांडवांमधून एक तरी पांडवाला मी काय करणार? ठार करणार. मी जगात ठेवणार नाही एका तरी पांडवाला. मी अशी प्रतिज्ञा करतो म्हणे. काय करतो? प्रतिज्ञा. जशी भगवंताने प्रतिज्ञा केली ना, तशी कोणी केली? पितामह भीष्माचार्याने. मी अशी प्रतिज्ञा करतो की एक तरी पांडव मी या सृष्टीवरती ठेवणार नाही. हे ऐकल्यानंतर दुर्योधनाला थोडं बरं वाटलं. मग त्यानंतर काय, ही वार्ता इकडे पांडवांना कळाली. धर्मराजा संकटात सापडले. आता काय करावं? प्रतिज्ञा कोणाची आहे? पितामह भीष्माचार्यांची. तिथे जे काही योद्धे होते ना, सगळ्यात पॉवरफुल माणूस कोण? पितामह भीष्माचार्य. तर आता काय करावं? परंतु द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाला धावा केला बरं. भगवंताचं भजन करू लागली. कोण? द्रौपदी. विठ्ठल 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 विठ्ठल. द्रौपदी भगवंताचं भजन करू लागली. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. नाथ नारायण वासुदेवा. नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. हे काय केलं? द्रौपदीने भजन केलं. कुणाचं? भगवान श्रीकृष्णाचं भजन केलं. आता तुम्हाला याचं उत्तर माहिती. मी विचारलं कुणाचं भजन केलं? तुमचं माझं केलं का नाही? मी विचारलं कुणाचं भजन केलं? खालून आवाज यायला पाहिजे होता. कोणाचं? भगवान श्रीकृष्णाचं. मी विचारलं की तुम्ही खालून सांगायचं बरं. भजन कुणाचं केलं? हां, लेकरांचा जास्त आवाज आला बरं. विठ्ठल 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 विठ्ठल. काय केलं? द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाचं भजन केलं. आता भजन केल्यानंतर भगवंत तिथे आले. काय द्रौपदी, एवढ्या रात्री मला बोलवलं, काय काम आहे बरं? द्रौपदी म्हणाली, देवा माझे पती संकटात सापडले. कोण? 5 पांडव संकटात सापडले. काय झालं? भगवंत म्हणाले, काय झालं? काय नाही म्हणे, पितामह भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली की मी निष्पांडवी पृथ्वी करणार. काय करणार? निष्पांडवी पृथ्वी करणार. एक तरी पांडव मी या पृथ्वी तलावर ठेवणार नाही उद्याच्या युद्धामध्ये. काही पण माझ्या पतींना वाचव, त्यांना हात लागता कामा नाही. बरं बरं म्हणे द्रौपदी, चाल म्हणे. भगवंताने द्रौपदी चपला आपल्या हातात घेतल्या. कुणाच्या?
द्रौपदीच्या आपला भगवंताने स्वतः आपल्या हातात घेतल्या, तिला आपल्या खांद्यावर बसवलं द्रौपदीला आणि पितामह भीष्माचार्यांच्या कुटीजवळ नेलं, पर्णकुटीजवळ. ते बाहेरच थांबले, अंगावर घोंगडी घेतली एक. तिला सांगितलं, द्रौपदी तू आज जा कुटियामध्ये, भीष्माचार्यांचे दर्शन घे, काहीच बोलू नको बरं, फक्त दर्शन घे. बरं देवा, तू जसं सांगशील तसं मी करते. द्रौपदी आत गेली, भीष्माचार्यांचे दर्शन घेतले. दर्शन घेतल्याबरोबरच भीष्माचार्यांनी आशीर्वाद दिला, काय? पुत्रवती भव. आता हे शब्द द्रौपदीच्या कानी पडतात, द्रौपदीला राहवतंय होय बोलल्याशिवाय. द्रौपदी म्हणाली, पितामह तुम्ही तर प्रतिज्ञा केली आहे निष्पांडवी पृथ्वी करणार, मग आता तुम्ही आशीर्वाद कसा काय दिला? हा आशीर्वाद या जन्मीचा दिला की पुढच्या जन्मीचा? मला माझं उत्तर हवं. कोण? द्रौपदी. द्रौपदी म्हणाली, होय महाराज मी द्रौपदी. तुला येते कोणी आणले हे प्रथम मला सांग, असं पितामह विचारू लागले. काय नाही म्हणे, माझा हुजऱ्या नोकर माझ्या बरोबर आला आहे, दाखव तुझा नोकर. द्रौपदी पुढे चालली, भीष्माचार्य द्रौपदीच्या मागे. हा आहे माझा नोकर. कोण? भगवंत. अंगावर घोंगडी घेऊन, हातात चपला घेऊन प्रत्यक्ष ज्याचा सखा हरे, ज्याचा सखा हरे, विश्वकृपा करे, ज्याचा सखा हरे, ज्याचा सखा हरे, ज्याचा सखा हरे, विश्वकृपा करे, ज्याचा सखा हरे. अंगी फुले ओढोने त्याला राखितो निरवानी, ज्याचा सखा हरे, ज्याचा सखा हरे, विश्वकृपा करे, ज्याचा सखा हरे. अशा प्रकारे द्रौपदीने भीष्माचार्यांना कुटीच्या बाहेर नेलं आणि अंगावर घोंगडी घेऊन, हातात चपला घेऊन भगवंत बसलेले होते. भीष्माचार्यांना वाटलं की खरोखर कोणीतरी नोकरच आहे, सेवकच आहे. कशावरून? अंगावर घोंगडी आणि हातात काय होतं? चपला. मग आता भीष्माचार्यांनी अंगावरची घोंगडी काढली बरं भगवंताच्या आणि बघितलं, आश्चर्य वाटलं. भीष्माचार्य म्हणाले, देवा तू आलास होय? हो म्हणे. मग आता काय, माझ्यासारखे हजारो जरी भीष्माचार्य जन्माला आले ना तरी पांडवांचे वाकडं काही करू शकत नाही, पांडव नष्टच होऊ शकत नाही. का? कारण की तू त्यांच्याकडून आहेस. माझ्याकडनं काही होणार नाही, कारण तू पांडवांकडून आहेस. आता ही ऐकल्यानंतर द्रौपदीला थोडं बरं वाटलं. मग काय, दुसरा दिवस उगवला, युद्ध सुरू झाले. युद्ध जोरात चालू होते, कोण हरतं कोण जिंकतं काहीच कळत नव्हतं. शेवटी भीष्माचार्यांचा आणि अर्जुनाचा रथ समोरासमोर आला. भीष्माचार्यांनी शेवटचा बाण धनुष्याला लावला. तो बाण अर्जुनावर सोडणार, त्या बाणाने अर्जुन मरणार. तेवढ्यात भगवंताने बघितलं, रथातून खाली उतरले, सुदर्शन चक्र काढलं. आता भगवंताने काय केलेली होती? सुरुवातीला काय केलेली होती? प्रतिज्ञा केलेली होती ना. भगवंताने प्रतिज्ञा केली होती, मी काय करणार नाही, युद्ध करणार नाही, हातात शस्त्र धरणार नाही. पण काय केलं? सुदर्शन चक्र काढलं ना. आता ते सुदर्शन चक्र भीष्माचार्यांवर सोडणारच. तेवढ्यात भीष्माचार्यांनी बघितलं, रथातून खाली उडी घेतली, धनुष्य खाली ठेवला आणि वर हात करून म्हणू लागले, देवा तू देव असून सुद्धा तुझी प्रतिज्ञा धुळीस मिळवली. अरे तू युद्धापूर्वी प्रतिज्ञा केली होती ना, युद्ध करणार नाही, हातात शस्त्र धरणार नाही, परंतु तू काय केलं? तुझ्या प्रतिज्ञेचं उल्लंघन केलं. आता तुम्हाला खुशाल मार. हे ऐकल्यानंतर देवाने देखील माघार घेतली. भक्ताकरिता प्रतिज्ञा मोडली, त्यामध्ये भीष्मा पण खरा झाला. भीष्म प्राण केला खरा, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले, धनुर्धरा रक्षिले. धनुर्धना रक्षिले म्हणजेच आपल्या
भगवंताने काय केलं तर आपली प्रतिज्ञा मोडली. कुणासाठी तर आपल्या भक्तासाठी. काय केली? भगवंताची सुद्धा प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही महाराज. राजा रावणाची झाली नाही, भगवान श्रीकृष्णाची झाली नाही. जो माणूस बायकोसोबत भांडण करून घराच्या बाहेर पडतो त्याची सुद्धा प्रतिज्ञा पूर्ण होत नाही. प्रतिज्ञा कुणाची पूर्ण होती तर संतांची होती. तेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. अवघाची संसार सुखाचा करीन, 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 आनंद भरीन तिन्ही लोक, आनंद भरीन तिन्ही लोक, जाईन गे माये दया पंढरपुरा, जाईन गे माये दया पंढरपुरा, भरीन दीन आनंद भरीन दीन लोक, जाईन गे माये दया पंढरपुरा, जाईन गे माये दया पंढरपुरा. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोके. महाराजांनी काय केली? प्रतिज्ञा केली. प्रतिज्ञा कुणाचीही पूर्ण होत नसते. प्रतिज्ञा कुणाची पूर्ण होते तर संतांची होते आणि ती संतांनी करूनच दाखवली. तर महाराजांनी अभंगाद्वारे प्रतिज्ञा केली, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोके. आता महाराज प्रतिज्ञाच करत होते. बरोबर, काय करत होते? प्रतिज्ञाच करत होते. साधकांना प्रेक्षकांना सांगतच होते साधकांना की मी अवघाची संसार सुखाचा करीन. तेवढ्यात काही साधक महाराजांकडे येतात. त्यांना म्हणतात, महाराज आम्ही या संसारात खूप दुःखी झालेलो आहोत. बहुत जाचलो या संसारे, मोह माया जाळाच्या विखारे, त्रिगुणायताती लहरे, तेने दुःख थोर क्रंदले. अनेक दुःखे सांगू मी किती, सकल संसाराची स्थिती, न साहे पाषाण पुटती, भय कापी चित्ती भरलासे. असा हा संसार दुःख रूप आहे. ठाऊकची संसार दुःखाचा, चिंती क्षीण त्याचा पाहू नये. किंवा दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध लोभ शुनी पाठी लागली ओढाळ, कवना शरण जवत दिष्टे निर्मळ. अशा प्रकारे काय आहे हा संसार दुःख रूप आहे. कोण सांगू लागलं असं? कोण सांगू लागलं महाराजांना? साधक. लक्ष देऊन ऐका बरं. साधक महाराजांना सांगू लागले की आम्ही या संसारामध्ये खूप दुःखी झालेलो आहोत. तेवढ्यात महाराज म्हणतात काय की काळजी करू नको. कोणाला म्हणतात? आपल्या साधकांना म्हणतात काळजी करू नका, मी तुमचा संसार नक्कीच सुखाचा करीन. काय करीन? नक्कीच सुखाचा करीन. आता साधक असं सांगत असताना महाराज म्हणतात तुमचा संसार मी नक्कीच सुखाचा करीन. तेवढ्यात साधक म्हणतात तुम्ही आमचा संसार कसा सुखाचा करणार? एवढा असा हा दुःखरूप संसार. तिथे महाराज एक छोटंसं उदाहरण देतात बरं. ते काय तर मोळीविक्या माहिती ना, तुम्हाला पटवून देण्यासाठी सांगते संसार कसा आहे. मोळीविक्या माहिती ना, लाकूड तोड्या. एका वेळेला काय झालं